नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा हा आपला ब्लॉग खूप खास आहे, कारण आज आहे 1 मे आणि एकाच दिवशी महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा हे 3 महत्त्वाचे दिवस आपल्याला आज साजरे करायचे आहेत. तर सर्वप्रथम सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या महाराष्ट्र राज्याची ओळख म्हणजे मेहनत, संस्कृती आणि आपली भाषा आणि आपुलकी. या भूमीने आपल्याला खूप काही दिलं आहे आणि आज आपण त्या अभिमानाला सलाम करतो. तर कामगार दिन देखील आहे. रोजच्या जीवनात जे हात मेहनत करतात, आपल्याला रस्ते, घरे, सेवा, सुविधा सगळं काही पुरवतात, त्या कामगारांना मनापासून आदर. त्यांच्यामुळेच आपली ही दुनिया चालते. आणि त्याचबरोबर आजचा दिवस आहे बुद्ध पौर्णिमेचा. करुणा, शांती आणि संयमाचा संदेश देणारा दिवस. गौतम बुद्धांनी दिलेलं एक सुंदर शिकवण आजही तितकीच आपल्याला महत्त्वाची वाटते. ती म्हणजे शांत मनातच खरा आनंद असतो. तर चला तर मग या 3 दिवस आपण साजरी करूया. मी कशा प्रकारे साजरे करते तर मी ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर दिवसाची सुरुवात मी करते आणि जात होती मी दूध आणायला. मला खीर बनवायची होती. तर आज माझा उपवास आहे. आंघोळ वगैरे करून सगळं घरचं काम करून आणि माझे मिस्टर तर ऑफिसला गेले होते, त्यांना सुट्टी नव्हती. तर मी दूध आणायला जात होती. मला खीर बनवायची होती. मी खूप प्रमाणात अशी खीर बनवते आणि बाहेर आजूबाजूला आणि बाहेर थोडीशी मी खीर दान करते. तर मी दूध आणलेलं आणि माझा उपवास होता म्हणून मी थोडं खरबूजा आणलेला आणि काही फुलं आणलेले आपल्या फोटोला वगैरे घालण्यासाठी. तर सर्वप्रथम मी इथे एका मोठा टोप घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घाला, जेणेकरून दूध खाली तळाला लागणार नाही. किंचितचं पाणी, जास्त नाही. आणि मग आपलं दूध मी त्याच्यामध्ये काढून घेते. आणि मला तांदळाची खीर बनवायची आहे म्हणून मी तांदूळ तिकडे भिजायला ठेवले होते. तर तुम्ही तांदूळ भिजवून घ्या, वाटून घेतले तरी चालेल, पण शक्यतो मी भिजवते आणि नंतर ते हाताने असे चोळले की ते बारीक होतातच. आणि मी ड्रायफ्रूट घेतले होते. तांदूळ भिजेपर्यंत आणि दूध गरम होईपर्यंत मी इथे आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्या फोटोंना मी हार घालून घेते तोपर्यंत आणि पूजा करून घेते. तर माझ्याकडे फोटो आहे आणि छोटीशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे. ती मला माझ्या आईने लग्नामध्ये दिलेली, तर ती आहे. आणि त्यांच्या फोटोंना मी हार घातला आणि फुलं ते थोडेसे ठेवून मी त्यांची पूजा करून घेतली, पाया पडून घेतले. तुम्हीही बुद्ध पौर्णिमा कशाप्रकारे साजरी करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही खीर बनवता का, आणि बनवली तर कशाची खीर बनवता? म्हणजे कोणी ते शेवया असतात त्याची खीर बनवतं, नाहीतर तांदळाची. मी शक्यतो बुद्ध पौर्णिमेला वगैरे तांदळाचीच खीर बनविते आणि एरवी ते जे सेवया असतात त्याची खीर बनवते. पण तांदळाची खीर खूपच मस्त लागते. तुम्हीही नक्की बनवा. आणि मी ते माझं पूजा म्हणजे आपलं हे करून झालेली पूजा. तर मी बघा कसं मस्त दिसत होता बाबासाहेबांचा फोटो वगैरे, किती सुंदर असं वाटत होतं. एकदम घर असं प्रसन्न वाटत होतं. पंचशील त्रिशरण वंदना घेऊन मी आपल्या पुढच्या कामाला सुरुवात केली. तर इकडे मी ड्रायफ्रूट काढून ठेवलेले, ते ड्रायफ्रूट मी कट करून घेते. तुम्ही सुरीनेही कापू शकता किंवा असं जे कटर आहे त्याच्यामध्ये टाकून कट करू शकता. ह्याच्यामध्ये जरा जास्तच असा चुरा होतो, तर तुम्ही सुरीनेही कापू शकता. शक्यतो तुम्ही सुरीनेच कापा. तर इकडे दूधसुद्धा गरम झालेलं. आणि मग नंतर ते तिकडे आपल्याला एका दुसऱ्या पॅनमध्ये तूप घेऊन त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट पहिलं भाजून घेऊयात. ड्रायफ्रूट कच्चेही टाकू शकते, पण भाजून घेतले तर त्यांना कसं चांगली टेस्ट येते, असं क्रंचीनेस येतो त्याला. खूप छान टेस्ट लागते त्याची रोस्ट केलेल्या ड्रायफ्रूटची. तर तुम्हाला तूप कमी घालायचं असेल तर तुम्ही कमी घालू शकता. मला तूप जास्तच आवडतं, तर मग मी थोडंफार जास्त प्रमाणामध्ये तूप घालते. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ते तूप कमी जास्त करू शकता. तर मी ड्रायफ्रूट सगळे रोस्ट करून घेते. मीडियमच फ्लेमवर रोस्ट करून घ्या, जास्त फास्टवर करू नका, कारण ते जळण्याची शक्यता असते. आणि तांदूळ पण आपण हाताने थोडेसे धुवून ठेवलेले आहेत, त्याला थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आणि ते आपण ह्या दुधामध्ये टाकून त्याला चांगली उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं, स्लो टू मीडियम गॅसवर. तर ते असे तांदूळ शिजून एकदम गाळ होतात आणि ते दुधामध्ये एकदम मिक्स होऊन जातात. असं वाटतच नाही की ती तांदळाची खीर आहे. खूपच छान आणि स्वादिष्ट लागते. आणि
तुम्ही नक्की बनवून बघा. इकडे मी ड्रायफ्रूट फ्राय करून डायरेक्टली दुधामध्ये टाकत होती, त्याच्यामुळे ते जास्त उकळी येते बघा तुम्ही. तर अशा प्रकारे मी खीर बनवून घेते आणि नंतर मला पुढे जायचं होतं बाहेरसुद्धा. तर त्याच्यामुळे जेवण वगैरे माझं सगळं बनवून झालेलं आहे. उपवास होता तर मला काही जेवायचं नव्हतं, मी काही खाल्लं नव्हतं तोपर्यंत. दुपारचे 2 वाजले असतील, मी काही खाल्लं नव्हतं आणि चहा पण नव्हता पिला, फक्त पाण्यावर होती मी. आणि माझा दर पौर्णिमेला उपवास असतो, म्हणजे कधी कधी माझ्या लक्षात राहत नाही की आज पौर्णिमा आहे, तर त्यावेळी माझा स्किप होतो. पण मला माहिती पडले की आज पौर्णिमा आहे, तर मग मी दर पौर्णिमेला माझा उपवास असतो. तर तुम्ही पौर्णिमेचा उपवास करता का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तिकडे मी तांदूळ थोडेसे हाताने स्मॅश करून घेऊन ते तुपामध्ये थोडे परतवून घेते, जेणेकरून त्याची टेस्ट थोडी चांगली होईल. तर कच्चेही तुम्ही तांदूळ टाकू शकता आणि थोडं तुपामध्ये परतवून पण तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जसं टाकावंसं वाटेल तसं तुम्ही टाका. मी थोडं तुपामध्ये परतवून टाकते आणि ह्याला आता मी शिजू देणार आहे पण अर्धा तास मीडियम किंवा स्लो गॅसवर तुम्ही त्याला चांगलं शिजू द्या, म्हणजे खीर आपली कशी घट्ट आणि ते तांदूळ एकजीव होतील दुधामध्ये. तर ते आरामात शिजू द्या. तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये केसर घाला. इथे मी साखर घातली आहे चवीनुसार. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही साखर घाला. जास्त गोड पण खीर चांगली लागत नाही, तर थोडीशी ती मिडियमच अशी गोड करा, जास्त गोड करू नका. तर तिथे साखर घालून घ्या आणि त्याला चांगलं हलवून मग त्याला परत शिजायला ठेवा. आणि केसरचं तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये केसर घालू शकता, नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आणि नेहमीसारखं त्याला 5-10 मिनटांनी त्याला स्पूनने तुम्ही हलवत राहा, कारण ते खाली लागण्याची शक्यता असते. तांदूळ आहेत तर तांदूळ शिजून ते तळाला लागण्याची थोडीशी शक्यता असते, म्हणून आपण शक्यतो जाड बुडाचा पातेलं घ्यावं, जेणेकरून ते खाली लागणार नाही. तर इकडे बघा, माझ्याकडे केसर होतं तर मी थोडंसं केसर त्याच्यामध्ये घालते. तर केसर टाकल्यामुळे त्याचा रंग खूपच छान असा येतो. तर तुम्हीही असेल तर घाला, नसेल तर काही फरक पडत नाही. मग शेवटी आपण कसं बनवतो, म्हणजे चांगल्या मनाने खुशीने असं बनवलं तर आपलं जेवण किंवा जे काही आपण बनवतो ते चांगलंच बनतं. आणि आपण चिडचिड करून बनवलं तर जेवण काही चांगलं होत नाही. असं म्हणतात की आपल्या मनामध्ये जे विचार चालू असतात जेवण बनवताना, स्वयंपाक करताना, तेच विचार त्या जेवणामध्ये उतरतात. म्हणून आपण स्वयंपाक करताना नेहमी चांगले विचार करावे, चांगल्या मनाने बनवावं, खुश होऊन बनवावं. तर ते जेवणही खूप चांगलं स्वादिष्ट बनतं आणि खाणाऱ्यांनाही ते चांगलंरित्या लागतं शरीराला. म्हणजे चांगले विचार त्यांच्या ह्याच्या जेवणाच्या माध्यमातून त्यांच्या शरीरामध्ये जातात. म्हणून आपण चांगला विचार करतच आपण जेवण बनविलं पाहिजे. तर तुमचा काय विचार आहे ह्या बाबतीत मला नक्की सांगा, मी खरं बोलते की काय. तर मी ते रेडी झाली होती आणि मला बाहेर जायचं होतं. बाहेर म्हणजे बघा, तुम्हाला दिसेलच मी कुठे जात आहे. मी आणि माझा मुलगा निघालो होतो. तर रिक्षा पकडली आणि आम्ही दोघंच होतो. माझ्या मिस्टरांना तर मी सांगितलं तुम्हाला सुट्टी नव्हती, कामगार दिवस असूनही त्यांना सुट्टी नव्हती काल, तर ते ऑफिसला गेले होते. आणि बघा, मी इथे पोहोचली आहे. तर मला जायचं होतं बुद्ध विहारामध्ये. तर मी बुद्ध विहारामध्ये माझं काम, घरचं सगळं आवरून आली होती. आमच्या इकडे बुद्ध विहार आहे, तर तिकडे मी थोडीशी खीर घेऊन आली होती. म्हणजे तिकडे जे भिक्षू आहेत त्यांना खीर दान केलं आणि जे दुसरे लोक असतील त्यांना थोडीशी खीर दिली. आणि इकडे आपली फुलं वगैरे घेऊन मी गौतम बुद्धांच्या चरणी अर्पण करण्यासाठी फुलं घेऊन आलेली. तर बघा, अशा प्रकारे आम्ही बुद्ध विहारात पण जाऊन आलो. घरी खीर पण बनवली, बाजूबाजूच्यांना पण खीर दिली. प्रकारे मी माझा पूर्ण दिवस स्पेंड केला. तुम्ही कशा प्रकारे केला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.